नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवला म्हणते, सौदामिनीकडे आपल्या कंपनीचे 60% शेअर्स आहेत ना, मग आपल्याच कंपनीचा लॉस करून ती ही बदनामी का होऊन देईल? अर्णव म्हणतो, मुद्दामून करते ती. तिला पैशांचा लॉसचं काही एक पडलेलं नाहीये. तिला फक्त आणि फक्त मला त्रास होताना बघायचे. आणि काहीही झालं तरी आता मी तिला सोडणार तर नाहीये. आता हे दोघं सौदामिनीला भेटायला ऑफिसमध्ये जातात. तिथं आता सौदामिनी त्या दोघांना म्हणते, प्रत्येक वेळेला बिझनेसमध्ये मी माझा फायदा तोटा बघत नसते, पण माझा विचार करायला वेळ वाया घालवू नका. आधीच वेळ कमी आहे तुमच्याकडे आणि आता तर काय ऑलरेडी तुमचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. हे ऐकून ईश्वरीला राग येतो. ती म्हणते, काउंटडाऊन आमचा नाही तुमचा सुरू झालाय, कारण ही स्पर्धा जिंकून आम्ही सगळे पैसे मिळवणार आहोत आणि ते तुमच्या तोंडावर पण मारणार आहोत. आणि अर्णव पण म्हणतो, आणि हो, आम्ही सात्विक फॅशन्स वाचवणार आहोत, सो बी रेडी. सगळ्यांना समजलं तर आहे की मालाची गाडी ह्या सौदामिनी देशमुखनेच बदलली, पण हे समजायच्या आधी अर्णव आकाशवर सगळ्यांसमोर जरा चिडला. पण ह्या गोष्टीचा फायदा वल्लरीने करून घेतला. ते कसं? तिने परत एकदा नम्रताचे कान भरले. ती नम्रताला म्हणाली, बघ हा अर्णव तुझ्या नवऱ्याला कसा ओरडतोय. तुझा नवरा आणि माझा नवरा याला ह्याच्या हाताखालची माणसं वाटतात. बघा, वेळेचा फायदा कसा करून घ्यावा ते फक्त ह्या वल्लरीकडूनच शिकावं. पण अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.